प्रथमतः प्ले स्टोअरवर जायचे, त्यानंतर सर्च टॅबमध्ये ECI नेट हे ऑप्शन चूज करायचे। या ठिकाणी आपल्याला ECI नेट इन्स्टॉल म्हणून आलेले आहे आता ऑप्शन, ते इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉलेशन चालू आहे आता। ॲप इन्स्टॉल झालेले, आता ओपन या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचं आपल्याला त्या ॲपचं दिसेल। आता यानंतर ही ॲप ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला वरच्या दिशेला सर्च युअर नेम इन लास्ट SIR हे ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे। आता अशा प्रकारची स्क्रीन आपल्या समोर आलेली। पहिला टॅब आहे सिलेक्ट स्टेट, आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे। S13 वर बघा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र आपण सिलेक्ट केले। त्यानंतर आपला जिल्हा 2002 च्या यादीमध्ये आपला जिल्हा 6 नंबरला आहे, ठाणे आपण सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर 2002 च्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे आपली आमदार निवडत असलेली जी आहे असेंब्ली, ती आपण निवडायची आहे। ती आपली आहे 65 शहापूर ST, सगळ्यात शेवटी बघा इथं सगळ्यात शेवटी आहे 65 शहापूर ST, ती आपण निवडलेली आहे। त्यानंतर आपल्याला पार्ट नेम यादी भाग क्रमांक निवडायचा आहे। तर आपल्या कसाऱ्याचे यादी भाग क्रमांक पहा, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 60 कसारा 59 मोखावणे आहे। त्यानंतर 60 कसारा, 61 कसारा, 62 कसारा, 63 कसारा, 64 कसारा आणि 65 कसारा, म्हणजे 60 ते 65 पर्यंत कसारा हे यादी भाग आहेत। समजा आपण यातला 64 कसारा हा निवडला। आता खाली दिलेले सेक्शन नंबर नेम इन 2002, पार्ट सिरियल नंबर इन 2002 ही सर्व जे विवरण आहे, वय, तुमचा रिलेटिव्हचा फुल नेम, हे काहीही भरायची गरज नाही। फक्त इथं इलेक्टर फुल नेम इन लास्ट SIR हे ऑप्शन आहे बघा, 64 कसाऱ्यानंतर 3 नंबरचे टॅब, ते क्लिक करायचे। समजा आपल्याला एक नाव शोधायचं आहे जाधव, तर JDHAV एवढं आपण टाकलं। आता आपल्याला 64 यादीमध्ये 2002 शोधायचं जाधव, आपण सर्चला खाली क्लिक करायचं। आता जेवढे जाधव त्या यादीमध्ये आहेत तेवढे आपल्याला दिसतील। आता समजा आपल्याला संतोष जाधव हे नाव पाहायचं आहे किंवा दशरथ जाधव हे नाव पाहायचे, दशरथ जाधव। आता आपण या ठिकाणी पाहू, इथे कुठेतरी आपल्याला दशरथ जाधव वगैरे काही दिसत नाही। मग आपण असं ठरवलं की आपल्याला तेच नाव हवंय किंवा जाधव मध्ये दुसरं नाव, तर तुम्ही याच्यातला यादी भाग परत वरती जायचंय। पोलिंग स्टेशन नंबर 64 च्या ठिकाणी तुम्ही आता एक एक शोधू शकता। 60 शोधू, बघा 60 शोधलं, हे बघा इथं दशरथ गुलाब जाधव आलं। आता हे सहज एक नमुना नाव आहे, तुम्ही कोणतेही नाव आता 61 मध्ये जाऊन परत तुम्ही जाधव शोधू शकता। कोण कोण जाधव आहेत ते 61 मध्ये शोधू शकता, हे बघा 61 मध्ये। त्यानंतर तुम्हाला जर इथेही तुमचं नाव सापडलं नाही तर तुम्ही 62 मध्ये जाऊन शोधायचं आहे, हे 62 शोधलेले। तुम्ही 63 मध्ये शोधलं, 63 तर 63 मध्ये पण तुम्ही शोधू शकता। हे असंच आपण 64 मध्ये शोधलं होतं, आता आपण 65 मध्ये शेवटचा आहे तो, त्याच्यात पण शोधून पाहू, त्याच्यात पण जेवढे जाधव आहेत तेवढे येतील। आता जर असं झालं की जाधव ह्या नावावर आपल्याला ते सापडलं नाही, मग आपल्याला त्याचं नाव समजा असं आहे की संतोष दशरथ जाधव असं नाव आहे, तर तुम्ही संतोष या नावाने पण शोधू शकता। संतोष नाव टाका, तुम्हाला जाधवने सापडलं नाही तर संतोषने नाव टाका। हे बघा ज्या ज्या नावामध्ये संतोष येते सर्व नाव येतील। आणि तिथे पण असंच करायचंय की या ठिकाणचे 60 पासून 65 पर्यंत संतोष हे नाव शोधायचं आहे। आलं लक्षात तुमच्या? त्यानंतर आता काय आहे की समजा दोन्ही नावाने सापडलं नाही, संतोष जाधवने सापडलं नाही, मग आपल्याला त्याच्या वडिलाचं नाव माहिती आहे की दशरथ नाव आहे, मग तुम्ही दशरथ टाकून फक्त शोधू शकता की दशरथ नाव टाकलं तरी तुम्हाला ते नाव सापडू शकतं। दशरथ नावाचे जेवढे असतील तेवढे येतील, ज्याच्या ज्याच्या नावात दशरथ आहे तेवढी नाव तुम्हाला शोधू। तिथेही सेम करायचं आहे, 60 ते 65 मध्ये नाव शोधायचं। आता प्रश्न असा आहे की माझ्या मम्मीचं किंवा माझ्या पत्नीचं नाव हे इथे नाहीये, दुसऱ्या जिल्ह्यात आहे, मला ते माहेरचं नाव शोधायचं। तर समजा हे नाव माझं आहे असं की मी माझं माहेर, समजा माझ्या मम्मीचं माहेर तिकडचं आहे,
समजा परभणी आहे आणि परभणीमध्ये मला माहिती आहे की ती एक कॉन्स्टिट्युन्सी बाबा, परभणी ही कॉन्स्टिट्युन्सी आहे आणि परभणी कॉन्स्टिट्युन्सी मध्येच मला पार्ट नंबर मध्ये शोधायचं. मला समजा नाव माहिती आहे की माझं नाव जे आहे ते पूर्णा या ठिकाणी आहे आणि पूर्णा या ठिकाणी मला ते नाव शोधायचं मम्मीचं. तर ते पूर्ण मतदारसंघातली यादी भाग बघून घ्यायची की पूर्ण नाव कुठे येतंय. माझ्या मम्मीचं माहेर पूर्णा आहे, तर पूर्ण नाव कुठे येते. समजा मला असं वाटलं की 259 हे पूर्णा दिसतंय आणि मला तिथं नाव शोधायचंय, तर मी नाव शोधू शकतो. समजा माझ्या मम्मीचं नाव तिकडचं मला जर असं वाटलं की किशोर हे नाव शोधायचंय, किशोर नाव शोधायचं आणि किशोर नाथराव चव्हाण हे नाव आपल्याला शोधायचं. आपण किशोर टाकलं फक्त आणि सर्च म्हणलं. सर्च म्हणल्याबरोबर तुम्हाला तिथे जेवढे किशोर आहेत तेवढे किशोर त्या यादीमधले येतील. तिथे तुम्ही त्यांचं नाव शोधू शकता. तुम्हाला असं वाटलं की इथे काही नाव सापडलेलं नाही, मग माझे आता पूर्णा कुठून आहे, तर पूर्णाची एवढे आहेत ही, तो 257 पासून तुम्ही 56 पासून शोधू शकता की इथं किशोर आहे का एखादा, तुम्ही ते शोधू शकता. जिथं नसेल तिथं नो रेकॉर्ड फाउंड येईल. बघा परत एकदा दाखवतो. आता मी सर्च केलं, खाली ते बघा नो रेकॉर्ड फाउंड, म्हणजे याचा अर्थ किशोर नाव त्या यादीमध्ये नाहीये. अशा प्रकारे मी माझं नाव शोधायचं आहे की मला वाटलं समजा 57 मध्ये असेल तर मी 57 मध्ये शोधून बघितलं, नो रेकॉर्ड फाउंड आहे. मला असं वाटलं की माझ्या मम्मीचं नाव तिकडे मला शोधायचं, तिच्या पप्पांचं, मम्मीच्या पप्पांचं 260 मध्ये पाहतो आहे का, तर तिथं परत हे बघा किशोर नाथराव चव्हाण आलं का. या प्रकारे आपण आपल्या माहेरची नावं पण याच्यामध्ये शोधू शकतो. आता मला समजा हे मी नाव शोधलंय, हे किशोरचं शोधलंय, मी परत सर्च केलं, शोधलं, मला सापडलं. आता मला काय करायचंय, तर मला मॅपिंगसाठी त्याचा असेंब्ली नंबर 178 परभणी, पोलिंग स्टेशन नंबर 260 पूर्णा आणि पार्ट सिरियल नंबर 1146 हे मला आवश्यक आहे, याची माहिती पाहिजे. मग मी याचं काय करायचं, फक्त याचा मी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट आपल्याकडे स्वतःकडे ठेवायचा आहे. तो आपण कोणालाही सेंड करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला SIRच्या मॅपिंगसाठी ECI नेट या ॲपचा वापर करून आपल्या स्वतःचं, आपल्या घरच्यांचं किंवा आपल्या घरातल्या एखाद्या स्त्रीच्या माहेरचं नाव आपण शोधू शकतो आणि ते उपलब्ध करून घेऊ शकतो. धन्यवाद.